नमस्कार मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत। सुरुवात होते त्यांच्या जन्म आणि बालपणापासून। 1630 सालचं ते दिवस होतं। दख्खनची भूमी अस्थिर होती। एकीकडे मुघल साम्राज्य ताकद वाढवत होतं, दुसरीकडे आदिलशाही निजामशाही यांसारख्या सत्ता आपापल्या फायद्यांसाठी युद्ध करत होत्या। जनतेवर अन्याय होत होता। शेतकरी पिकं काढूनही उपाशी राहत होते। गावोगावी लुटालूट, जबरदस्ती, धर्मांतर, स्त्रियांवर अन्याय अशा घटनांनी लोकांचं आयुष्य दैन्य झालं होतं। अशा काळात जनतेच्या मनात एक स्वप्न होतं की आपलं स्वतंत्र राज्य असावं, जिथे न्याय मिळेल, सुरक्षितता असेल आणि लोकांना स्वाभिमानाने जगता येईल। पण हे स्वप्न स्वप्नच राहिलं असतं जर त्या काळात एक महानायकाचा जन्म झाला नसता। 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर एक तेजस्वी बालक जन्माला आलं। या बालकाचं नाव ठेवलं शिवाजी। आई जिजाबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाचा आधार त्यांच्या कुशीत होता। वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाहीत मोठ्या पदावर होते। ते पराक्रमी सरदार होते, पण कायम मोहिमांमध्ये गुंतलेले। त्यामुळे शिवाजींच्या संगोपनात सर्वात मोठा वाटा होता तो त्यांच्या आई जिजाबाईचा। जिजाबाई या फक्त आई नव्हत्या, तर त्या एक धर्माभिमानी, दृढनिश्चयी आणि दूरदृष्टी असलेल्या स्त्री होत्या। त्यांनी आपल्या लेकरावर लहानपणापासून असे संस्कार केले की ज्यामुळे पुढे संपूर्ण भारताला दिशा मिळाली। त्या शिवबांना रामायण, महाभारत, भागवत यांसारख्या ग्रंथांच्या कथा सांगायच्या। रामाचा पराक्रम, भीमाचं धैर्य, अर्जुनाची एकाग्रता या सगळ्या गोष्टी ऐकत लहान शिवबा भारावून जायचे। ते स्वतःशी म्हणायचे, मला पण असंच काहीतरी करायचं आहे, मला आपल्या लोकांसाठी लढायचं आहे। आईने त्यांना नेहमी सांगितलं, बाळा, या भूमीवर अन्याय चालतो, आपल्या लोकांवर अत्याचार होतोय, हे बदलायला तुलाच पुढे यायला हवं। या शिकवणीने शिवबांना मनात लहानपणापासून स्वराज्याची ठिणगी पेटली। शिवबा लहानपणापासूनच वेगळे होते। त्यांना साध्या खेळण्यात मजा वाटायची नाही। त्यांना हवे होते घोडे, तलवार, ढाल। मित्रांबरोबर खेळताना ते नेहमी राजा बनायचे आणि बाकीचे मित्र मावळे। खेळांमध्येही त्यांचं लक्ष होतं न्यायावर। कोणी अन्याय करत असेल तर लगेच थांबवायचे। अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांची वृत्ती दिसत होती। पुढे जेव्हा त्यांनी खरं स्वराज्य उभं केलं तेव्हा ह्याच वृत्तीचा उपयोग झाला। शिवनेरी किल्ल्याच्या दऱ्या, कपाऱ्या, कड्या ह्याचं त्यांना बालपणापासून ज्ञान झालं। ते प्रत्येक वाट चढायचे, प्रत्येक कडा सरायचे। या सरावामुळे त्यांच्या अंगात अफाट ताकद आली आणि भूगोलाचं ज्ञान वाढलं। हेच ज्ञान पुढे त्यांच्या युद्धांमध्ये गनिमी काव्याच्या रूपात वापरलं। ते लहानपणीच घोडेस्वारी शिकले। दांडपट्टा, तलवार, भाला या शस्त्राचा सराव केला। तेवढे लहान असूनही त्यांना युद्धाची आवड होती। शहाजीराजे दूर मोहिमांवर असायचे, पण तेवढ्यापुरतेच त्यांनी शिवबांच्या वाढीत दूरदृष्टी दाखवली। त्यांनी आपली पत्नी जिजामाता यांच्यावर विश्वास ठेवला आणि शिवबाचं संगोपन त्यांच्याकडे सोपवलं। जिजामातांनी मात्र हा वारसा जबाबदारीने निभावला। त्यांनी शिवबांना केवळ धर्मग्रंथाच्या कथा सांगितल्या नाहीत, तर प्रत्यक्षात जगातील अन्याय दाखवला। शेतकऱ्यांची दुःखे, गावकऱ्यांचे हाल, स्त्रियांची हळहळ हे सगळं त्यांनी शिवबांच्या डोळ्यासमोर ठेवलं। त्यामुळे शिवबांचं मन करुणामय झालं। शिवबा फक्त धाडसी नव्हते, तर ते संवेदनशील होते। लोकांचा त्रास त्यांना सहन व्हायचा नाही। ते नेहमी म्हणायचे, आई, हे बदललं पाहिजे, आपल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे। आईला दिलेला हा शब्दच त्यांच्या आयुष्याचा आधार झाला। लहान वयातच त्यांनी मनाशी ठरवलं की स्वराज्य उभारायचं आणि लोकांना सुखी करायचं। त्यांच्या लहानपणी अनेक घटना अशा घडल्या ज्यांनी त्यांच्या स्वभावाला आकार दिला। उदाहरणार्थ, मित्रांसोबत खेळताना कोणी अन्याय करत असेल तर शिवबा लगेच विरोध करायचे। हे त्यांच्या स्वभावातलं न्यायप्रियपणाचं बीज होतं। त्यांनी लहान वयात शिस्त शिकली, नियम पाळले, धैर्य दाखवलं। लोकांमध्ये ही चर्चा सुरू झाली की हा मुलगा वेगळा आहे, याच्यात काहीतरी खास आहे। खरंच खास होतं, कारण हा मुलगा पुढे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर भारताला दिशा देणारा होता। मित्रांनो, हा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासाचा पहिला टप्पा। जन्म, लहानपण, आई जिजामातांचे संस्कार आणि त्यांच्या बालपणी दिसू लागलेले नेतृत्व गुण हेच ते बीज होतं, ज्यातून पुढे विशाल वृक्ष उभा राहिला। हा वृक्ष होता हिंदवी स्वराज्याचा। शिवाजी महाराजांचा लहानपणापासूनचा प्रवास आपण पाहिला। आता पुढे त्यांच्या तरुणपणाकडे वळूया। जसजसे ते मोठे होत गेले तसतशी त्यांच्या मनातलं स्वराज्याचं स्वप्न अजून स्पष्ट होऊ लागलं। आई जिजामाता रोज त्यांना सांगायच्या की आपल्या लोकांवर अन्याय होतोय, हे थांबवलं पाहिजे
आपलं स्वतंत्र राज्य असलं पाहिजे, जिथे धर्म, जात, पंथ याचा भेद न करता प्रत्येकाला न्याय मिळेल. या शिकवणीने शिवाजींच्या मनात एक ठाम निर्धार तयार झाला. आता हा निर्धार प्रत्यक्ष कृतीत उतरवायची वेळ आली होती. त्या काळात दख्खन प्रदेशात आदिलशाही, निजामशाही आणि मुघल यांचा दबदबा होता. शहाजी राजे आदिलशाहीत मोठ्या पदावर असल्यामुळे शिवाजींना थेट मोठ्या सत्तांशी विरोध करणे लगेच शक्य नव्हतं. पण त्यांनी हुशारीने योजना आखली. त्यांनी ठरवलं की आधी आपल्या जवळच्या प्रदेशातील किल्ले ताब्यात घेऊ आणि हळूहळू आपलं स्वराज्य मजबूत करू. किल्ला म्हणजे त्या काळात सत्ता. ज्याच्या हाती किल्ले त्याचं राज्य टिकायचं. त्यामुळे शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम किल्ल्याकडे लक्ष दिलं. तरुण वयातच त्यांनी आपल्या मावळ्यांची फौज तयार केली. हे मावळे म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातले साधे शेतकरी. गुराखी, पण त्यांच्यात निष्ठा होती, धैर्य होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना शिवाजी महाराजांवर विश्वास होता. शिवाजी महाराजांनी त्यांना आपलं स्वप्न सांगितलं, स्वराज्याचं महत्त्व पटवून दिलं. हे ऐकल्यावर मावळ्यांच्या डोळ्यातही ज्वाला पेटली आणि ते म्हणाले, आम्ही तुमच्यासोबत आहोत. अशा प्रकारे सुरुवात झाली एका छोट्या पण निष्ठावान सेनेची. 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी आपले काही मित्र आणि मावळ्यांसमोर शपथ घेतली की आपण स्वराज्य स्थापन करू. हा तो ऐतिहासिक क्षण होता जेव्हा एका तरुणाने संपूर्ण समाजासाठी स्वप्न ठरवलं. लवकरच 1646 मध्ये त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. हा त्यांचा पहिला किल्ला. तोरणा जिंकण्यामागचं कारण फक्त लढाई नव्हतं, तर लोकांचा विश्वास मिळवणं हे होतं. शिवाजी महाराजांनी तोरणा ताब्यात घेतला आणि त्यावर किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं. लोकांना दिसू लागलं की हा तरुण वेगळाच आहे. हा फक्त किल्ले घेत नाही तर लोकांसाठी कामही करतोय. तोरण्यानंतर त्यांनी राजगड, कोंढाणा, पुरंदर, मोहुली, लोणावळा आणि आसपासचे किल्ले आपल्या ताब्यात घेतले. प्रत्येक किल्ला जिंकताना त्यांनी हुशारी, शौर्य आणि लोकांचा विश्वास या 3 गोष्टी वापरल्या. त्यांच्या सैन्याची संख्या फार मोठी नव्हती, पण त्यांचा निर्धार अफाट होता. शत्रू मोठे होते, पण शिवाजी महाराजांचा डावपेच वेगळा होता. मोठ्या सैन्यासमोर थेट लढाई देणं धोक्याचं होतं. त्यामुळे त्यांनी गनिमी कावा वापरला. अचानक हल्ला करून शत्रूंना गोंधळवणं, रात्रीच्या वेळी मोहिमा करणं, डोंगरदऱ्यांचा वापर करून शत्रूला सापळ्यात अडकवणं, हे सगळं ते करत. त्यामुळे थोड्याशा मावळ्यांच्या मदतीने ते मोठमोठ्या सेनेवर विजय मिळवायचे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या वयाच्या तरुणांना सत्तेचं स्वप्न नव्हतं, पण त्यांना होतं. हे फक्त स्वप्न नव्हतं, तर ठाम योजना होती. ते प्रत्येक गोष्टी बारकाईने पाहायचे. किल्ल्याची व्यवस्था, अन्नधान्याचा साठा, शस्त्र, सैनिकाचं मनोधैर्य, लोकांचं समाधान या सगळ्यांवर तेच लक्ष ठेवायचे. लोकांना ते फक्त राजा म्हणून नाही तर आपले म्हणून वाटायचे, कारण ते लोकांच्या सुखादुःखात सहभागी व्हायचे. जेव्हा त्यांनी पहिले किल्ले जिंकले तेव्हा आदिलशाहीला हे सहन झालं नाही. आदिलशहाच्या दरबारात चर्चा सुरू झाली की हा तरुण मुलगा आपलं डोकं वर काढतो. त्याला थांबवलं नाही तर पुढे मोठं संकट उभं राहील. पण शिवाजी महाराजांनी कुणाचंच ऐकलं नाही. ते आपल्या मार्गावर ठाम राहिले. स्वराज्याचं बीज आता रोवलं गेलं होतं आणि ते वाढत चाललं होतं. शिवाजी महाराजांनी पहिले किल्ले जिंकून स्वराज्याची पायाभरणी केली होती. लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला होता. पण या सुरुवातीमुळे त्यांचे शत्रूही सावध झाले होते. आदिलशाहीत चर्चा सुरू झाली की हा तरुण थांबला नाही तर मोठं संकट होईल. म्हणून आदिलशहाने आपला सर्वात बलाढ्य सरदार अफजल खानाला शिवाजी महाराजांना नायनाट करण्यासाठी पाठवलं. अफजल खान हा उंच, पुरा, ताकदवान आणि धूर्त होता. त्याने अनेक लढायांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे सगळ्यांना वाटलं की तो शिवाजींना सहज हरवेल. पण इतिहास वेगळं ठरवणारं होतं. अफजल खान आपल्या प्रचंड सैन्यासह महाराष्ट्रात आला. तो आपल्या तोडीचा कुणी नाही या गर्वात होता. त्याने सुरुवातीलाच मंदिरं उद्ध्वस्त केली, लोकांवर अत्याचार केले आणि शिवाजी महाराजांना धास्तावून टाकण्याचा प्रयत्न केला. पण शिवाजी महाराज घाबरणारे नव्हते. त्यांनी ठरवलं की या राक्षसी शक्तीला संपवणं गरजेचं आहे. अफजल खानाने शिवाजींना संदेश पाठवला की आपण दोघं भेटावं आणि तह करावा. शिवाजी महाराजांना माहीत होतं की हा माणूस कपटी आहे. तो थेट लढाईपेक्षा फसवणुकीने मारण्याचा प्रयत्न करेल. म्हणून त्यांनी चाणाक्ष योजना आखली. प्रतापगडवर भेटायचं ठरवलं. महाराजांनी आपल्या अंगावर वाघनखं आणि भोसरी ठेवली आणि थोडे मावळे आजूबाजूला लपवून ठेवले. अफजल खान मात्र गर्वाने आला.
त्याला वाटलं की हा तरुण माझ्यासमोर थांबणार नाही. दोघे भेटले, आलिंगनाला गेले आणि जसा अपेक्षित होता तसा अफजल खानाने कपटीपणे शिवाजींवर वार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच क्षणी शिवाजी महाराजांनी वाघनख्याने त्यांचा पोटात घाव घातला आणि भोसरीने छातीत भोसकलं. अफजल खान तडफडला आणि खाली कोसळला. लगेचच बाहेर लपलेले मावळे पुढे आले आणि अफजल खानाचं सैन्य पराभूत केलं. प्रतापगडाच्या लढाईत संपूर्ण दख्खन हादरलं. लोकांना वाटलं की हा तरुण केवळ धाडसी नाही तर अतिशय चाणाक्षही आहे. स्वराज्याच्या पायाभरणीला ही मोठी ताकद मिळाली. अफजल खान वध झाल्यानंतर शिवाजी महाराजांची कीर्ती चारही दिशांना पसरली. पण या कीर्तीने त्यांचे शत्रू अजून आक्रमक झाले. आता मुघल साम्राज्याचं लक्ष त्यांच्याकडे वळलं. मुघल साम्राज्य त्या काळात जगातील एक शक्तिशाली साम्राज्य होतं. औरंगजेबासारखा कट्टर आणि धूर्त बादशाह दिल्लीच्या गादीवर बसलेला होता. त्याला शिवाजी महाराजांची वाढणारी ताकद मान्य नव्हती. त्याने आपल्या सरदारांना आदेश दिला की हा तरुण जितक्या लवकर थांबवता येईल तितकं बरं. मुघलांची मोठमोठी सैन्य शिवाजींवर धावून आली. पण शिवाजी महाराजांनी थेट मोठ्या युद्धाला न भिडता गनिमी काव्याची नीती वापरली. गनिमी कावा म्हणजे अचानक हल्ला, शत्रूला गुंग करून टाकणं, रात्रीच्या अंधारात छापा घालणं, शत्रूचा रसद मार्ग कापणं, लढाई न करताही शत्रूला थकवणं. या पद्धतीने त्यांनी मुघलांना वारंवार पराभूत केलं. त्यांच्या मावळ्यांना सह्याद्रीची वाट चांगली माहीत होती. ते डोंगरात लपून बसायचे, अचानक हल्ला करून परत दऱ्यांमध्ये नाहीसे व्हायचे. मुघलांचे मोठमोठे हत्ती, घोडदळ, तोफा या डोंगर रांगांमध्ये निष्प्रभ ठरायच्या. शिवाजी महाराजांनी शत्रूला सतत छळलं आणि त्यांचा आत्मविश्वास मोडून काढला. याच काळात शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले. जावलीचा प्रदेश, कोकणातील किल्ले, सह्याद्रीतले डोंगर किल्ले, सगळीकडे त्यांचा धाक बसला. लोकांना वाटू लागलं की आता खरी आशा दिसतंय. शेकडो वर्ष अन्याय सहन केलेल्या जनतेला शिवाजी महाराजांमध्ये आपला खरा राजा दिसू लागला. शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की ते फक्त युद्ध जिंकण्यात नाही तर लोकांचा विश्वास जिंकण्यात पारंगत होते. त्यांनी कधीही सामान्य माणसावर अत्याचार होऊ दिला नाही. स्त्रियांना सन्मान दिला. धर्मांतर जबरदस्तीने थांबवलं. त्यामुळे लोक त्यांना मनापासून साथ देऊ लागले. मुघलांचा एक मोठा सरदार शाहिस्त खान पुण्यात आला. त्याने मोठ्या सैन्यासह पुणे ताब्यात घेतलं. पण शिवाजी महाराजांनी एका रात्रीत धाडसी छापा घातला. पुण्यातील लाल महालात शाहिस्ता खान आराम करत होता आणि अचानक शिवाजी महाराज आत शिरले. त्यांनी जबरदस्त हल्ला केला. शाहिस्त खानाची बोटे कापली आणि तो जीव वाचवून पळून गेला. ही घटना ऐकून मुघल साम्राज्यात खळबळ माजली. बादशाह औरंगजेबाला विश्वासच बसत नव्हता की काही हजार मावळ्यांनी त्यांच्या सरदाराला अशा रीतीने पराभूत केलं. यानंतर शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा घातला. सुरत हा मुघलांचा मोठा व्यापारी केंद्र होता. तिथे अफाट संपत्ती होती. शिवाजी महाराजांनी अचूक हल्ला करून तिथली संपत्ती आपल्या स्वराज्यासाठी वापरली. हा छापा इतका प्रसिद्ध झाला की दूर देशातही शिवाजी महाराजांचं नाव पोहोचलं. अफजल खानाचा वध, शाहिस्त खानावर हल्ला आणि सुरतची लूट या 3 घटनांनी शिवाजी महाराजांची कीर्ती आकाशाला भिडली. आता ते फक्त महाराष्ट्रातले नव्हे तर संपूर्ण भारतात त्यांच्या पराक्रमाची चर्चा होऊ लागली. त्यांच्या गनिमी काव्याच्या नीतीची दखल युरोपातील प्रवाशांनीसुद्धा घेतली. शिवाजी महाराज म्हणजे एक वेगळाच योद्धा, एक वेगळाच नेता असं लोकांना वाटू लागलं. शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहून आता सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडे वळलं होतं. अफजल खान वध, शाहिस्त खानावर हल्ला, सुरतीची लूट या सगळ्या घटनांनंतर स्वराज्याची ताकद प्रचंड वाढली. पण अजून एक मोठं पाऊल बाकी होतं आणि ते म्हणजे राज्याभिषेक. कारण कितीही किल्ले जिंकले तरी तोपर्यंत खरी सत्ता मान्यता मिळत नाही जोपर्यंत राजा म्हणून औपचारिक अभिषेक होत नाही. शिवाजी महाराजांनीही हे जाणलं आणि त्यांनी ठरवलं की आता हिंदवी स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळालीच पाहिजे. 6 जून 1674 हा तो ऐतिहासिक दिवस ठरला जेव्हा रायगडावर भव्य सोहळा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. जगभरातून पाहुणे आले. ब्राह्मण, पंडित, वीर योद्धे, लोकशाहीचे प्रतिनिधी, सगळ्यांच्या उपस्थितीत सिंहासनावर बसलेला तो राजा म्हणजे फक्त महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताचा अभिमान होता. लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण शेकडो वर्षांनी पहिल्यांदा हिंदूचा राजा आपल्या स्वतःच्या गादीवर बसला होता. हा क्षण फक्त एक समारंभ नव्हता तर नव्या युगाची सुरुवात होती.
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या कारभाराला नवी दिशा दिली. त्यांनी आपलं प्रशासन इतकं संघटित केलं की आजही त्याचा आदर्श घेतला जातो. त्यावेळी भारतातील राज्य बहुतेक वेळा एका व्यक्तीच्या आदेशावर चालायची, पण शिवाजी महाराजांनी मित्रमंडळ तयार केलं, ज्याला अष्टप्रधान मंडळ म्हटलं जायचं. यात पेशवे, अमात्य, सुमंत, सेनापती, न्यायाधीश, पंडितराव, सरनौबत अशा 8 प्रमुख पदाचा समावेश होता. या मंत्र्यांद्वारे प्रशासन चालवून शिवाजी महाराजांनी जबाबदारी वाटून दिली. प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणे करावं याची काळजी घेतली. न्यायप्रक्रियेत प्रामाणिकपणा, करप्रणालीत पारदर्शकता आणि शिस्त या गोष्टींवर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांना कधीही लुटलं नाही, कर न्याय ठेवला, अडचणीत मदत केली. त्यामुळे जनता सुखी झाली आणि राजाला मनापासून साथ देऊ लागली. शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हते, तर ते दूरदृष्टीचे शासक होते. त्यांनी व्यापारी दळणवळणाचं महत्त्व ओळखलं आणि आरमार म्हणजे नौदल उभारलं. त्या काळात पोर्तुगीज, डच, इंग्रज, सिद्धी हे सगळे सागरी मार्गावर वर्चस्व मिळवून बसले होते. समुद्रावरचं नियंत्रण नसतं तर स्वराज्य अपूर्ण राहिलं असतं. हे ओळखून महाराजांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा यांसारखे समुद्र किल्ले बांधले. त्यावर जहाज तयार केली, तोफा बसवल्या आणि सागरावर नियंत्रण मिळवलं. शिवाजी महाराज हे भारतातील पहिले शासक होते ज्यांनी आधुनिक अर्थाने नौदलाची ताकद उभी केली. त्यामुळे त्यांना केवळ डोंगरदऱ्यातच नव्हे तर समुद्रावरही अडवणं कठीण झालं. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. दक्षिणेत ते तंजावरपर्यंत गेले. कर्नाटकमध्ये मोहिमा केल्या. अनेक किल्ले, गावे, प्रदेश स्वराज्यात सामील झाले. पण या विस्तारामध्ये त्यांनी कधीही लोकांचा विश्वास गमावला नाही. त्यांनी नेहमी धर्मसहिष्णुता ठेवली. मुस्लिम प्रजेवर कधीही अन्याय केला नाही. त्यांच्या मशिदांचा अपमान केला नाही. त्यामुळे सगळ्या समाज घटकांनी त्यांना साथ दिली. शिवाजी महाराजांचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध होता. सैनिकांना पगार नियमित मिळायचा, लोकांना संरक्षण मिळायचं, व्यापाऱ्यांना सुरक्षित वाटायचं. त्यांची चोरी, दरोडे, अत्याचार यावर कठोर कारवाई केली. त्यामुळे लोकांना खरं स्वराज्य अनुभवायला मिळालं. शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या सन्मानासाठी नियम बनवले. युद्धात कैद झालेल्या स्त्रियांना तातडीने सुरक्षित सोडून दिलं जायचं. हे पाहून लोक म्हणायचे की असा राजा क्वचितच जन्मतो. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना ज्या तत्त्वाचा आधार घेतला ते म्हणजे लोकशाही, न्याय, सुरक्षितता आणि स्वाभिमान. त्यांना स्वतःसाठी वैभव नको होतं. त्यांना आपल्या लोकांसाठी सुरक्षित, स्वतंत्र राज्य हवं होतं. हाच त्यांचा खरा वारसा होता. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार चालू ठेवला, पण आता त्यांचं आयुष्य उत्तरार्धाकडे झुकत होतं. इतक्या लढाया, मोहिमा, राजकीय डावपेच यामुळे त्यांचं शरीर थकलं होतं, पण मन मात्र तितकंच प्रबळ होतं. ते सतत नवे किल्ले, नवी प्रदेश जिंकण्यासाठी निघायचे, मावळ्यांना प्रेरणा द्यायचे. दक्षिण भारतात त्यांनी कारवाई केली. कर्नाटकात तंजावरपर्यंत आपला प्रभाव वाढवला. त्या काळात स्वराज्याची सीमा अफाट झाली होती. पण या सगळ्या मोहिमांमध्ये त्यांना अनेक संकटही आली. कधी साथीचे रोग, कधी विश्वासघात, कधी शत्रूंची मोठी सेना. अशा अडचणींना त्यांनी तोंड दिलं, तरीही ते डगमगले नाहीत. 1680 साल आलं. शिवाजी महाराज आजारी पडले. संपूर्ण महाराष्ट्रात चिंता पसरली. मावळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण ज्यांनी त्यांना स्वराज्य स्वप्न दाखवलं, न्याय दिला, सुरक्षितता दिली आणि आता त्यांच्यातून जाणार होते. 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला. तो क्षण इतका वेदनादायी होता की साऱ्या महाराष्ट्राच्या हृदयावर जणू घाव बसला. पण खरं सांगायचं तर महाराज गेले नाहीत. ते आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. शिवाजी महाराजांचा वारसा म्हणजे फक्त किल्ले किंवा लढाया नव्हेत. त्यांचा वारसा म्हणजे एक विचारधारा. त्यांनी दाखवून दिलं की जनतेच्या आधारावर स्वतंत्र राज्य उभं राहू शकतं. त्यांनी शिकवलं की धर्म, जाती, पंथ यांचा भेद न करता प्रत्येकाला न्याय द्यावा. त्यांनी दाखवलं की स्त्रियांचा सन्मान करणं हा राजधर्म आहे. त्यांनी सिद्ध केलं की प्रशासन पारदर्शक आणि शिस्तबद्ध असलं तर जनता सुखी राहते. त्यांनी आपल्याला शिकवलं की अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी धैर्य, बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकपणा असेल तर त्यावर मात करता येते.
आजही आपण पाहतो की शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की लोकांच्या अंगात उत्साह संचारतो. त्यांचे गनिमी काव्याचे डावपेच आजच्या युद्धात शिकवले जातात. त्यांचं प्रशासन आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहे. शेतकऱ्यांसाठी असलेली त्यांची सहानुभूती आजच्या समाजाला मार्गदर्शन करते. त्यांच्या नौदल उभारणीमुळे भारताने सागरी शक्तीचं महत्त्व ओळखलं. शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर ते संपूर्ण भारताचे होते. त्यांनी दाखवून दिलं की परकीय सत्ता कितीही मोठी असली तरी आपल्या मातृभूमीसाठी लढणाऱ्या योद्ध्याला ती हरवू शकत नाही. ते केवळ तलवारीनेच नव्हे तर दूरदृष्टीने, प्रशासनाने आणि लोकांच्या प्रेमाने लढले. म्हणूनच आजही प्रत्येक पिढी त्यांच्याकडून प्रेरणा घेते. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हा एक राजा नव्हे तर एक विचार आहे, एक जाज्वल्य प्रेरणा आहे. त्यांनी उभं केलेलं स्वराज्य ही केवळ ऐतिहासिक घटना नाही तर आत्मविश्वास, स्वाभिमान आणि लोकशाही शिकवण आहे. म्हणून त्यांच्या निधनानंतर शेकडो वर्ष उलटली तरी आजही प्रत्येक मराठी माणूस अभिमानाने म्हणतो की मी त्या भूमीचा आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराज जन्मले होते.